आहे, तुम्हाला इतिहास नाही आहे, तुम्हाला जगतात कसं याची सुद्धा माहिती नाही, तुमच्याजवळ साहित्य नाही, तुमच्याजवळ व्यवस्था नाही, काहीच नाही. कोणता टॉपिक आहे? सिंधू संस्कृती. बघा, भारत हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. आपल्याला सर्व माहिती आहे की आपल्याला गुलामगिरी आपण कितीतरी वर्ष आपलं जीवनच आपण असं म्हणू शकतो भारतीयांचं गुलामगिरीमध्ये गेलेलं आहे. कशामुळे गेलेलं आहे? काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे आपलं अस्तित्व आपण विसरलो. किती इतिहास आहे, आपला भूतकाळ काय आहे हा सुद्धा माहिती नाही. मी मागच्या तासिकेला तुम्हाला म्हटलं होतं की इतिहास कशाचा घटक आहे. इतिहासामुळे काय माहिती होते? भूतकाळाची माहिती होती, मानवी संस्कृतीची माहिती होती, त्याचा उदय कसा झाला, विकास झाला, हे सर्व माहिती होते. आता या पुस्तकांमध्ये 5000 वर्षापूर्व 10,000 वर्षापर्यंत त्याचा संशोधनाचा कालखंड गेलेला आहे. आजही अभ्यास चालू आहे. पण नेमकी हेचा शोध कसा लागला, त्याची जाणीव कशी झाली? तर तुम्हाला आपल्याला माहिती आहे की भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिश भारतामध्ये व्यापारी म्हणून आले, परंतु हळूहळू त्यांनी आपले पाय विस्तारले. तर यांचं काम चालू होतं रेल्वे टाकणं. लाहोर ते मुलतान हा जो पाकिस्तानमध्ये आहे त्या भागामध्ये रेल्वेचं काम चालू असताना या ठिकाणी काही विटा सापडल्या. काय सापडलं? विटा. त्या विटा व्यवस्थितरित्या घराच्या जसे पाया असतात त्या पद्धतीने, रोड रस्ते जसे असतात त्या पद्धतीने त्या सापडल्या. आणि या ठिकाणी 1856 ला त्या सापडल्यानंतर थोडं दुर्लक्ष झालं किंवा त्यांनी आपल्याला माहिती दिली नसेल. आता ही सर्व होत असताना पुढे भारतीय पुरातत्व विभागाचे जे दोन असे व्यक्ती होते ज्यांनी 1920 मध्ये परत यामध्ये कार्य करत असताना 1920 1921 या दरम्यान 21-22 दरम्यान भारताच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी मग त्यामध्ये संशोधन केल्यानंतर समजलं की इथं हे जे रस्त्यामध्ये विटा सापडलेल्या ह्या विटा खूप जुन्या आहे. आणि त्याचं संशोधन केल्यानंतर माहित पडलं की इथं दोन महत्वाचे शहर आहे. एक म्हणजे हडप्पा आणि दुसरा आहे मोहनजोदडो. कोणतं? मोहनजोदडो. हे दोन शहर आहे, हे दोन शहर त्या काळामध्ये सुव्यवस्थित विकसित, म्हणजे त्यावेळेस लंडन सुद्धा नसेल त्या पद्धतीने हडप्पा आणि मोहनजोदडो ह्या दोन गोष्टी त्यावेळेस या दोन शहराची माहिती आपल्याला इतिहासाने दिलेली आहे. म्हणजे आपल्याला समजलं की ब्रिटिश आपल्याला कधी सांगत होते की तुम्ही रानटी आहे, जंगली आहे, तुम्हाला इतिहास नाही आहे, तुम्हाला जगतात कसं याची सुद्धा माहिती नाही, तुमच्याजवळ साहित्य नाही, तुमच्याजवळ व्यवस्था नाही, काहीच नाही. ब्रिटिश प्रत्येक वेळी आपल्याला ते जाणीव करून देत होते की तुम्ही मागासलेले आहे. परंतु याच संशोधनानं किंवा याच इतिहासातील या पुरातत्व विभागाच्या वतीने केलेल्या कार्याने दयाराम हडप्पाचा शोध लावला तो दयाराम सहानीने आणि मोहनजोदडोचा शोध लावला तो राखलदास बॅनर्जीने. म्हणजे ह्या दोन शहराचे शोध लागल्यानंतर हळूहळू यानंतर सुरुवातीला तर याला हडप्पा संस्कृतीच म्हटलं गेलं, कारण सुरुवात हडप्पा म्हणून लागलं, त्या गावाचं नाव हडप्पा आहे. पण नंतर जसा जसा विचार केला तशाच पद्धतीच्या खुणा, तशाच पद्धतीच्या विटा, तशाच पद्धतीचे बांधकाम असलेले घरं हे भारतामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये दिसू लागले. मग समजलं की फक्त हे हडप्पा संस्कृती नाही आहे, तर हे सिंधू नदीच्या आजूबाजूला 7-8 हजार वर्षापूर्वी किंवा आजही संशोधन चालू आहे ते त्याच्या आधी जाऊ शकते. तर हेच या संस्कृतीला नाव दिलं त्यांनी सिंधू संस्कृती. म्हणजे भारताचा इतिहास 10,000 वर्ष मागे नेणारी घटना आहे. ही घटना जर माहित नसती तर ब्रिटिश आपल्याला जंगली रानटी संबोध होते. मग जेव्हा ही घटना माहित पडली तेव्हा ब्रिटिशांना समजलं की भारतीयांना आपल्यापेक्षाही जुना हिस्ट्री आहे, आपल्यापेक्षाही ज्या वेळेस लंडन शहर नव्हते, ज्या वेळेस कोणत्याही प्रकारची आधुनिक शहरं युरोपमध्ये नव्हते, त्यावेळेस भारतात हडप्पा आणि मोहनजोदडो सारखे प्राचीन प्रगत शहर होते, खेडे नव्हते.